जय हिंद भाई पोलिसांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा जे की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी मित्रांनो आपण या ठिकाणी आज अंकगणित व बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी आपण या आपल्या मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेत आहोत। बघा मित्रांनो जे की पोलीस भरतीमध्ये मित्रांनो विचारण्यात आलेल्या या ठिकाणी प्रश्नांचा आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। म्हणून काय करा, संपूर्ण तुम्ही मित्रांनो हा आपला भाग शेवटपर्यंत अभ्यास घ्या आणि नवीन असाल तर बघा पहिल्या ठिकाणी आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राइब तुम्ही मात्र करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला कशा स्वरूपाचा आहे। तर बघा दोन वेगवेगळ्या बँकांतून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहे, तर त्या दोन बँकांच्या व्याजदरातील फरक किती असेल या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो धुळे पोलिसांना मित्रांनो बघा 2023 ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता। तर बघा या ठिकाणी प्रश्नाचा राईट आन्सर आपण कशा प्रकारे या ठिकाणी काढू शकतो। तर बघा हे सूत्र आहे मित्रांनो, या सूत्रानुसार बघा या ठिकाणी आपण आपल्या प्रश्नाचा योग्य आन्सर या ठिकाणी बघा काढू शकतो। तर बघा सूत्रानुसार मित्रांनो बघा एकूण फरक बघा यानी व्याजातील फरक आहे मित्रांनो काढायचा। तर फरक किती आहे बघा मित्रांनो या ठिकाणी फरक 15 रुपये आहे। हे 15 रुपये घ्या आणि याच्या गुणाकारामध्ये घ्या 100 जसे की सूत्रानुसार। मुद्दल किती आहे मित्रांनो बघा मुद्दल 400 रुपये मुद्दल, याच्या गुणाकारामध्ये एकूण मुदत किती 5 वर्षाची मुदत। ओके, आता काय करा 5 एके 5 5 त्रिक 15, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल। आता किती बघा जसं की 3 मित्रांनो बघा छेदामध्ये 5 म्हणजे किती मित्रांनो बघा या ठिकाणी 3 छेदामध्ये या ठिकाणी बघा आपल्याला 4 मित्रांनो भेटलेलं आहे। बघा थोडंसं बघा या ठिकाणी कुठं तर चुकलं आहे का बघा। पुन्हा जसं की बघा हे किती 15 घेतलं, गुणाकारात 100, मुदल 400 रुपये आणि गुणाकारात 5 वर्ष, जसं की 5 एके 5 5 त्रिक 15, हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल। जसं की मित्रांनो आता 3 छेदामध्ये 4 या ठिकाणी बघा आलेलं आहे। बघा 3 छेदामध्ये 4 बघा। ओके, आता घ्या 3 छेदामध्ये 4, आता सरळ 3 4 न बघा 3 ला भाग जाईना, सरळ 4 शून्य शून्य। आता हे घ्या इथं आता पॉईंट द्या, वरी शून्य वाढून घ्या, 4 पंच 20, 4 सख 24, 4 सथ झाले किती मित्रांनो 28। बघा किती 4 सथ 28 उरले किती 2, सरळ हे 2 घ्या आणि 2 समोर एक शून्य लावला का झाले किती बघा 4 पंच 20 म्हणजे किती बघा जे की 0.75 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। बघा आपला क्रमांक ब या ठिकाणी 0.75% या ठिकाणी आपला प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे। बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। बघा जे की मित्रांनो बघा धुळे पोलीस 2023 ला हा प्रश्न या ठिकाणी बघा विचारण्यात आलेला होता। बघा पुढे प्रश्न क्रमांक दुसरा बघा कशा स्वरूपाचा आहे। बघा एक रेल्वे मित्रांनो मुंबईहून नागपूरला निघाली, दुसरी रेल्वे नागपूरहून मुंबईला त्याच वेळी निघाली। दोन्ही रेल्वेचा वेग 100 किमी प्रति तास आहे आणि त्या 4 तासानंतर बघा एकमेकींना मित्रांनो एका जागी भेटल्या, तर मुंबई ते ठाणे एकूण अंतर किती असेल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। बघा हा प्रश्न बघा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो पोलीसला बघा जो की 2023 मध्ये मित्रांनो प्रश्नांचा विचारण्यात आलेला होता। बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे प्रश्नाचं योग्य आन्सर काढता येतं। तर सरळ मित्रांनो बघा दोन्ही मित्रांनो गाड्यांच्या वेगाची बेरीज या ठिकाणी करायचं बघा, आणि मित्रांनो प्रत्येक गाडीचं बघा मित्रांनो वेग किती आहे बघा 100 किमी तास आहे। बघा 100 किमी मित्रांनो प्रति तास, म्हणून काय करा या ठिकाणी पहिल्या गाडीचं 100 प्लस दुसऱ्या गाडीचं 100 गुणाकारामध्ये वेळ किती मित्रांनो बघा एकूण वेळ या ठिकाणी किती दिली बघा, तर 4 तासानंतर मित्रांनो बघा एकूण ते मित्रांनो गाड्या एकमेकींना मित्रांनो भेटल्या किती 4 तासामध्ये, म्हणून काय करा बघा हे 4 गुणाकार करा। आता बरोबर 100 प्लस 100 200 गुणाकारात हे 4। आता जसं की 4 दोन्ही 8 आणि समोरचे बघा 2 शून्य म्हणजे बघा किती मित्रांनो, त्या मित्रांनो बघा एकूण गाड्यांमध्ये एकूण किती अंतर असेल बघा मित्रांनो भेटल्या, तर मुंबई ते नागपूर मित्रांनो एकूण अंतर किती, तर बघा जे की क्रमांक बघा जे की 800 किमी या ठिकाणी असणार आहे। बघा जे की आपल्या प्रश्नाचं हे या ठिकाणी शेवटचं जे की राईट आन्सर असणार आहे। बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। बघा मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपला अद्याप 2000 प्लस प्रश्नांचा GK/GS व करंट अफेअर्सचा महाठोकळा या ठिकाणी बाय केला नसेल बघा अवश्य बाय करा। बाय करण्यासाठी मित्रांनो बघा 74 14 93 07
हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे मित्रांनो। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 90 रुपये पे करा। पे केलेली बघा स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकून टाका। अवघ्या बघा 2 मिनिटाच्या आत मित्रांनो मी हा महावर्ग तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके, नंबर पुन्हा एकदा सांगतो, 74 14 93 93 07 93 07 हा आपला या ठिकाणी बघा क्रमांक आहे। ओके, अवश्य बाय करा मित्रांनो। कारण बघा जसं की 2014 ते 2024 पर्यंत मित्रांनो जेवढे बघा या ठिकाणी जीके जे प्रश्न असंच पोलीस भरतीमध्ये मित्रांनो विचारण्यात आले होते, ते सर्व प्रश्न मित्रांनो बघा या ठिकाणी आम्ही या महावर्गामध्ये बघा समाविष्ट केलेले आहेत। म्हणून मित्रांनो बघा एकदम कमी वेळेमध्ये मित्रांनो जास्त अभ्यास जर करायचा असेल तर आपला हा महावर्ग तुम्ही आताच बाय करून घ्या। ओके, किंमत बी जास्त नाही, फक्त आणि फक्त 90 रुपये पे करून स्क्रीनशॉट पाठवून टाका। पुढे प्रश्न क्रमांक 3 बघा कशा स्वरूपाचा आहे। तर बघा, एक रिकामा हौद पाण्याने पूर्ण भरण्यास अ नळाला 10 तास लागतात, ब नळाला 15 तास लागतात, तर क नळाला 12 तास लागतात। तर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यावर हौद भरण्यास लागणारा कालावधी किती असेल? नवी मुंबई मित्रांनो पोलीसला बघा जो की 2023 मध्ये मित्रांनो विचारण्यात आलेला हा प्रश्न संच या ठिकाणी असणार आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी अ ब क या ठिकाणी 3 प्रकारचे मित्रांनो बघा नळ आहेत बघा, जसं की अ ब आणि क। हा नळ मित्रांनो बघा एक हौद बघा 10 तासात भरतो, ब न 15 तासात भरतो आणि क हा 12 तासात भरतो। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर पहिलं मित्रांनो याचा लसावी काढावा लागेल। ओके, तर लसावी म्हणजे अशी संख्या घ्या की मित्रांनो त्या संख्येला या तीनही संख्येनं पूर्णपणे भाग गेला पाहिजे, अशी लहानात लहान संख्या घ्या। तर अशी बघा या ठिकाणी मित्रांनो लहानात लहान संख्या आपण 60 घेऊ। बरं 60 मित्रांनो बघा 60 या संख्येला बघा जसं की 10 सख 60, 15 चोक 60 आणि 12 पंचे 60 या प्रकारे बघा या ठिकाणी मित्रांनो भाग जातो। आता काय करा, या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर आता काढण्यासाठी बघा हे 60 लसावीत जास्त अशी 60 घेऊन टाका आणि मित्रांनो याच्या छेदामध्ये या सर्वांची बेरीज करा। 6 4 10 10 5 15 हे सरळ 15 घ्या आणि 15 चोक मित्रांनो बघा झाले किती 4 तास। बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे बघा, जे की बघा क्रमांक बघा क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे मित्रांनो। बघा प्रश्न फक्त या ठिकाणी दिसायला अवघड आहेत, परंतु सोडवायच्या बाबतीमध्ये थोडे बी मित्रांनो अवघड नाहीत। जर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी माझ्यासोबत जर आमच्यासोबत जर तुम्ही या ठिकाणी भरतीची जर आपल्या या ठिकाणी जर तयारी केल्या तर समजा मित्रांनो तुम्ही 100% मित्रांनो या ठिकाणी बघा पोलीस होणार म्हणजे होणार। यंदा वर्दी तुमचीच, यंदा वर्दी आणि गुलाल तुमचाच बघा मित्रांनो। तुम्ही या ठिकाणी आताच बघा तुमच्या वहीच्या पहिल्या पानावर लिहून घ्या, यंदा वर्दी व गुलाल आपलाच। काय तर यंदा वर्दी व गुलाल आपलाच। ओके, तर बघा प्रश्न क्रमांक 4 कशा स्वरूपाचा आहे बघा। 4था प्रश्न, एक दुकानदार एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन 3910 रुपयाला विकतो। या व्यवहारात त्याला 15% नफा झाला, तर दुकानदाराला सवलत किती रुपये मिळाली? या स्वरूपाचा प्रश्न संच विचारण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो हा प्रश्न जो की छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांनो जो की बँड्समन मित्रांनो बघा या पदासाठी जो की मित्रांनो 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता। तर बघा मित्रांनो प्रश्न सोपा आहे, परंतु थोडंसं मित्रांनो गणिताचं डिफिकल्टी लेवलचं आहे। समजून घ्या, तुम्हाला मित्रांनो एका बघा मिनिटामध्ये समजेल असं या ठिकाणी तुम्हाला ट्रिक सांगतो। तर बघा दुकानदारानं काय केलं, एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन किती 3910 ला विकला। तेव्हा मित्रांनो तेव्हा या व्यवहारामध्ये बघा त्याला 15% नफा झाला आहे ना। सरळ मित्रांनो हे त्याची सवलत तुम्ही बाजूला ठेवा। आता काय या ठिकाणी 15% नफ्याची गोष्ट करा। ओके, त्यानं पहिलं जेव्हा मित्रांनो एखादी ही वस्तू खरेदी करायला तेव्हा त्याची मित्रांनो बघा किती एकूण 100% रक्कम होती, परंतु जेव्हा विकलाय तेव्हा त्याला 15% या ठिकाणी नफा झाला ना। मग काय करायचं 100 मध्ये 15% प्लस करा। आता 100 प्लस जर 15 केलं झालं किती बघा टोटल 115। तर आता हे 115 म्हणजे किती मित्रांनो, हे आहे 300 किती 3910 मित्रांनो हे आहे। ओके, हे 115% म्हणजे। तर आता टोटल तुम्ही 100% काढण्यासाठी करा याच्या खाली 100, आता करा याचा आडवा गुणाकार। जसं की या बघा 100चा आडवा गुणाकार हे 3910शी आणि याचा घरा ह्या 115शी। ओके, आता जसं की 5 दोन्ही 10 उरलं 1, 5 त्रिक 15, पुन्हा 5 दोन्ही 10, पुन्हा 5 0 0। आता जसं की 23 1 23, 23 1 23। मग पुन्हा मित्रांनो जर या ठिकाणी जर आपण
39 या ठिकाणी हे बघा 39 मधून जर 23 मायनस केलं तर 9 मधून 3 गेले 6 आणि या ठिकाणी जर 2 मधून 1 3 मधून जर 2 गेलं उरलं किती 1. आता किती या ठिकाणी बघा 16 म्हणजे किती बघा 161 या ठिकाणी आहे. तर आता जर आपण 23 किती मित्रांनो बघा तर 23 बघा सांगतो 23 जर मित्रांनो या 161ला जर आपण भागलं तर 23 7 161 होतं बघा किती मित्रांनो 23 7 161 घ्या हे 7ला 161 आणि हा समोरचा 1 शून्य म्हणजे किती दशांश तास म्हणजे किती बघा मित्रांनो एकूण किती 170 बघा मित्रांनो जसं की या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. सरळ आता मित्रांनो काय करा तुम्ही हे जे मित्रांनो बघा आता काय आता समोरचा आपल्याला आन्सर काढण्यासाठी हे 20 घ्या दशांश तास आणि गुणाकारात करा हे 170. ओके. आता 17 दोन्ही 34 आणि हे समोरचे 2 शून्य बघा किती जसं की 34 या ठिकाणी भेटलेलं आहे. हे 34 ठेवा बघा तसं बाजूला. आता पुन्हा काय करा आता मित्रांनो बघा आता आपल्याला ही 34 ही 100% रक्कम भेटली. तर आपल्याला बघा ही 34 किती आता 100% रक्कम आपल्याला भेटली परंतु या 100% मित्रांनो रक्कमेतून त्याला 15% या ठिकाणी सवलत भेटली. तर 85% रक्कम बघा त्याला मित्रांनो या ठिकाणी टोटल समोरच्या माणसाला देऊन या ठिकाणी ती वस्तू घेतला होता. तर या ठिकाणी आता 100% बघा तर या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर कशाप्रकारे काढू शकता आपण सरळ हे 34 घ्या. आता हे 34 म्हणजे किती बघा 100% रक्कम ओके. तर किती मित्रांनो बघा हे 34 म्हणजे किती बघा मित्रांनो या ठिकाणी तर टोटल बघा 100% रक्कम सॉरी बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघा हे 34 या ठिकाणी 100% रक्कम नाही. तर ही 34 बघा मित्रांनो आता आपल्याला भेटलेलं त्याला एकूण सवलत मिळाल्यानंतर म्हणजे किती मित्रांनो 85% रक्कम ही 34 ही असणार आहे बघा 85% म्हणून काय करा हे इथं 85% आणि टोटल आता 100% रक्कम करण्यासाठी याच्या छेदामध्ये घ्या 100. ओके. आता पुन्हा करा याचा आडवा गुणाकार हे 34 गुणाकारात हे 100 पुन्हा भागामध्ये आले हे 85 पुन्हा 5 1 5 उरले 3 5 7 35 पुन्हा हे 5 2 10 5 0 0 17 1 17 17 2 34 समोरचे 2 शून्य तसे म्हणजे किती बघा सरळ हे 200 गुणाकारात जर 20 केलं आता 2 2 4 आणि समोरचे बघा जसं की 3 शून्य किती बघा एकूण 4000 मित्रांनो सरळ. आता जर आपण या जर 4000 मधून जर हे जर 34 मायनस केले तर उरतात किती बघा जो की 600 रुपये मित्रांनो बघा या ठिकाणी बघा मित्रांनो त्या दुकानदाराला जे की सवलत मिळालेली आहे बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे बघा जे की बघा क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे बघा या ठिकाणी मित्रांनो सोल्युशन मी तुम्हाला करून दाखवलं आहे. थोडंसं या ठिकाणी टफ लेवलचं होतं परंतु काही नाही तुम्ही जर 2 बार 3 बार जर आपला हा व्हिडिओ बार जर या ठिकाणी एक्सप्लेनेशन बघला तर तुम्हाला समजून जाईल. ओके. तर पुढे बघा प्रश्न क्रमांक 5 कशा स्वरूपाचा आहे तर बघा 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर या प्रकारचा प्रश्न संच विचारला. तर मित्रांनो बघा 1 हेक्टर म्हणजे एकूण किती चौरस मीटर तर सातारा चालक व नागपूर SRPFला मित्रांनो बघा 2023 मध्ये हा प्रश्न पडला होता. तर 1 हेक्टर म्हणजे मित्रांनो जवळपास 10,000 चौरस मीटर मित्रांनो इतका आहे बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचा आहे. आणि 1 हेक्टर म्हणजे मित्रांनो बघा जवळपास 2.5 मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी कधी तर 2.5 एकर मित्रांनो बघा या ठिकाणी रान असणार आहे बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं किती तर 1 हेक्टर म्हणजे किती एकर जर प्रश्न विचारला तर 2.5 एकर या ठिकाणी असणार आहे. ओके. पुढे 1 किलोमीटर म्हणजे किती मिलीमीटर तर बघा मित्रांनो 1 किलोमीटर म्हणजे किती मिलीमीटर हा प्रश्न बघा सोलापूर SRPF 2023ला पडला होता. तर 1 किलोमीटर म्हणजे किती मिलीमीटर तर जवळपास बघा 1 किलोमीटर म्हणजे मित्रांनो 10 लाख मिलीमीटर बघा या ठिकाणी असणार आहे बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. पुढे 1 किलो बाईट म्हणजे किती तर मित्रांनो बघा 1 किलो बाईट म्हणजे किती तर सोलापूर SRPF 2023ला प्रश्न आला होता 1 किलो बाईट म्हणजे किती तर मित्रांनो बघा जवळपास उत्तर 1024 बाईट मित्रांनो बघा या ठिकाणी असणार आहे आपल्या प्रश्नाचा योग्य आन्सर बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे बघा मित्रांनो. बघा तर हे होते आपले मित्रांनो जे की आपले आजपर्यंत पोलीस भरतीला मित्रांनो विचारण्यात आलेली प्रश्नसंच. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत संपूर्ण भाग अवश्य शेअर करा. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी करत राहा अभ्यास.